यानंतर पुढची बातमी आहे बीडमधून। बीडच्या परळीत देखील गॅस सिलेंडर घेण्यासाठी ग्राहकांनी HP गॅस एजन्सी बाहेर मोठी गर्दी केली आहे। मोबाईल नंबरद्वारे बुकिंग होत नसल्याने ग्राहकांनी थेट एजन्सी गाठल्याचे दिसून आले। दरम्यान मोबाईल नंबरवरून बुकिंगला अडथळा येत असल्यास गॅस ग्राहकांनी सिलेंडर बुकिंगसाठी विविध पेमेंट ॲपचा वापर करावा अशा सूचना एजन्सी मार्फत देण्यात आल्यात। दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज परिसरामध्ये नागरिकांना मागील 8 दिवसांपासून दररोज रांगेत उभं राहावं लागतंय। महिला, तरुण आणि छोटी मुलं रांगेत मोठ्या संख्येने उभे आहेत। मागील 4 दिवसांपासून महिला डोक्यावर गॅस घेऊन येत आहेत आणि परत वापस घेऊन जात आहेत। त्यामुळे रांगेत उभे राहिल्यानंतर या महिलेला अश्रू अनावर झाले। काही नागरिकांना आपली नोकरी सोडून रांगेत उभं राहावं लागतंय, तर महिलांना चूल पेटवून स्वयंपाक बनवावा लागतोय। जिथे चूल पेटवू शकत नाही त्या महिलांना बाहेरून जेवण घेऊन यावं लागतंय। तर सकाळी 6 वाजल्यापासूनच नागरिक उपाशी या कडकत्या उन्हात उभे आहेत। यानंतर आपण पाहू शकतो पिंपरी चिंचवड शहरालगत असलेल्या खडकी बाजार परिसरात गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे ग्राहकांचे प्रचंड हाल होत आहेत। या परिसरातील गॅस वितरण केंद्राला अचानक कुलूप लावण्यात आलंय आणि त्यामुळे सकाळपासूनच ते रांगेत उभे असल्याचं दिसून येते। ग्राहकांचा संयम यावेळेस सुटला असून परिसरात मोठा तणाव निर्माण झालाय। ऐन रमजानच्या महिन्यात उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसचा तुटवडा निर्माण झालाय आणि त्यातच गॅस कंपन्या सिलेंडर देत नसल्याने रोजा ठेवणाऱ्या मुस्लिम बांधवांचे प्रचंड हाल होताना दिसतायत। खडकी परिसरातील ग्राहकांनी 3 ते 4 दिवसांपूर्वीच गॅस सिलेंडरचे बुकिंग केलं होतं। वारंवार फेऱ्या मारूनही गॅस मिळत नसल्याने नागरिक आधीच संतप्त झाल्याचं पाहायला मिळतंय। यानंतर धाराशिवमध्येही अशीच परिस्थिती आहे। धाराशिव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही घरगुती गॅसचा तुटवडा निर्माण झालाय। गॅस मिळवण्यासाठी नागरिकांनी गॅस केंद्रांवर सकाळपासूनच रांगा लावल्यात। यावेळी प्रशासन गॅस पुरवठा असल्याचं सांगतंय, पण खरंच पुरवठा आहे की अफवा आहे असा प्रश्न पडला असून नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांनी। पाहूयात।